तुम्हीही खूप अभ्यास करताय तरीही रँक येत नाहीये, मार्क्स सुधारत नाहीयेत, तर चला हा व्हिडिओ आपण नक्की बघूया. कोणताही अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे मेधा, तुमची ग्रास्पिंग पॉवर. दुसरी म्हणजे तुमची स्मृती, म्हणजे रिकॉलिंग पॉवर. तिसरं म्हणजे तुमची धृती, म्हणजे मेमरी रिटेन्शन. आणि चौथं म्हणजे एकाग्रता, म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशन. तर ह्या गोष्टी कशा चेक करायच्या ते आपण आता बघूया. बायोमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ह्या वेबसाईटवर या. ह्या वेबसाईटमध्ये तुम्हाला इथं ब्रेन टेस्ट ॲनालायझर म्हणून दिसेल. ह्या ब्रेन टेस्ट ॲनालायझरवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्रेनचं टेस्ट करण्यासाठी एक वेबसाईट उघडेल. त्यात स्टार्ट ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्यासमोर एक 25 क्वेश्चन येतील. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केअरफुली वाचून त्याचं उत्तर द्या. समजून घेऊन उत्तर द्या आणि साधारण 25 क्वेश्चन सोडवल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करता येईल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एआयकडून एक व्यवस्थित ॲनालिसिस करून भेटेल की तुमचं स्ट्रॉंगेस्ट एरिया कोणता आहे आणि ज्याच्यावर तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे ते. इथं तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर दिसेल, इथं मेमरी रिटेन्शन दिसेल, इथं रिकॉलिंग कॅपॅसिटी दिसेल आणि इथं कॉन्सन्ट्रेशन दिसेल. इथं तुम्हाला ग्राफ बेसिसवरती सगळं माहिती कळेल. ते सगळं झाल्यानंतर इथं खाली प्रत्येक गोष्ट सुधारण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल त्याची एक लिस्ट येईल. आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर पुढील 7 दिवसामध्ये तुम्ही कसं स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता त्याचं एक प्लॅन तुमच्यासमोर येऊन जाईल. तर आजच हे व्यवस्थित चेक करून बघा. एक आठवडा तुम्हाला स्वतःला वेळ द्या आणि आठवड्यानंतर परत एकदा तुमची बुद्धीची कॅपॅसिटी चेक करून बघा.